महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। दुःखद निधन कैलासवासी विशाल पिंट्या काशीनाथ खराडे, मृत्यू दिनांक शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी। दशक्रियाविधी सोमवार दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी श्री क्षेत्र गुळसुंदे येथे होणार असून उत्तर कार्य 13वे गुरुवार दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी राहत्या घरी मुक्काम पोस्ट मोहोपाडा येथे होणार आहे। तो हसरा चेहरा नाही कोणाला दुखावले, मनाचा तो भोळेपणा कधी नाही केला मोठेपणा। आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील। आपले दुःखी श्री राकेश काशीनाथ खराडे भाऊ, कुमार वरद विशाल खराडे मुलगा व समस्त खराडे परिवार। भावपूर्ण श्रद्धांजली। शोकाकुल समस्त खराडे परिवार। माणुसकीच्या भावनेतून सौ सुनीता गुळे यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा। पुणे श्रीमंत छत्रपती खासदार श्री उदयनराजे महाराज साहेब संस्थापित राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे वडगावशेरी विधानसभा सचिव निखिल गुळे यांच्या मातोश्री सौ सुनीताताई गुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेना वडगावशेरीच्या व जनकल्याण सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने श्री साईबाबा मंदिर चंदननगर येथे गरीब तसेच गरजूंना शेकडो हिवाळ्यातील टी शर्ट देण्यात आले। तसेच निवासी मतिमंद विद्यालय लोणीकंद येथे तेलाच्या बॉटल व शेंगदाण्याचे पुडे देण्यात आले। यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष युवा माननीय आकाश देवकर, माननीय ओंकार शेपियाल, माननीय अभिनव देवकर तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा पुणे। मोठे वेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेनगाव कर्जत रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।